अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धोरणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असोयशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आणले तियेचे मन, म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणते बाईसी, इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी, संकल्प पण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. एवं स्मशान भूमीत आले येथे राजत्वरित, एका नूतन खासीत निजले छाटी टाकोणी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून येशी, चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाणा दिदला फकीरांसी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपणी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मेरे त्यात घालावे, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची, प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लुटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे सुनेगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला सुनेगची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत भाविक भक्त नवमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.